जॉन लॉक या ब्रिटिश उदारमतवादी विचारवंताविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. जॉन लॉक 1632 ते 1704 याला उदारमतवादाचा जनक, उदारमतवाद नावाची जी विचार प्रणाली आहे त्या विचार प्रणालीचा जनक असं मानलं जातं. त्यांनी ती विचार प्रणाली पहिल्यांदा मांडली 17व्या शतकामध्ये युरोपच्या पार्श्वभूमीवर. त्यांनी नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या आधारे त्यांनी राजेशाही, सरंजामशाही या विचारांना किंवा या विचार प्रणालींना किंवा या व्यवस्थांना एक प्रकारचं आव्हान दिलं. जॉन लॉक, आता जॉन लॉकचा हा फोटो नाहीये, हे पेंटिंग आहे. कारण जॉन लॉकचा कार्यकाळ आपण आत्ताच बघितला 1632 ते 1704. त्या काळामध्ये फोटोग्राफी ही कला अवेलेबल नव्हती, अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे जॉन लॉकचा फोटो असण्याचा प्रश्न येत नाही. पहिला फोटो या जगातला केव्हा तयार झाला त्याच्याबद्दलची एक छान वेबसाईट आहे. पेटापिक्सल नावाची एक साईट आहे. त्या साईटवरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कॉपीराईट नसलेले फ्री फोटोज घेता येतात. त्याच्या संबंधीचा एक छोटासा व्हिडिओ मी केला आहे, तो पहा. थोडक्यात 20 फर्स्ट फोटोज फ्रॉम द हिस्ट्री ऑफ फोटोग्राफी, पेटापिक्सल नावाची ही साईट आहे. या साईटवरती हे 20 फोटोग्राफ्स, पहिले फोटोग्राफ्स तुम्हाला त्यांनी दाखवले आहेत. हा आहे तो अगदी पहिलं चित्र आहे. किती अस्पष्ट आहे ते पहा. फारसं काही कळत नाहीये, नंतर तुम्ही त्याचे डिटेल्स वाचू शकता. 1826 मध्ये जोसेफ नॅसेपी यांनी तो काढला. म्हणजे 1826 मध्ये जगातला पहिला फोटो प्रत्यक्षात आला. इथे जी लिंक दिली आहे त्या लिंक वरती तुम्ही आणखीन एक्स्ट्रा माहिती जी आहे ती वाचू शकता. पहिला कलर्ड फोटोग्राफ हा 1861 मध्ये छापला गेला. केप कॅनाव्हरल अमेरिकेमधलं सॅटेलाइट लॉन्च साईट आहे, तिथला पहिला हा फोटोग्राफ. साईट अमेरिकन असल्यामुळे त्यांना थोडासा नासाबद्दल आणि अमेरिकेबद्दल अभिमान आहे. हा अलीकडचा असणार आहे फर्स्ट डिजिटल फोटोग्राफ. फर्स्ट फोटोग्राफ ऑफ अ पर्सन युरोपमध्ये कुठेतरी काढले गेलेला फोटोग्राफ आहे, फ्रान्स मधला आहे. पोर्ट्रेट त्याच्यानंतर काही असे भुताटकीचे फोटो असतात, भुताटकी सारखं दाखवतात, ती प्रत्यक्षात भुताटकी नसते. एरियल फोटोग्राफ पहिला, विमानातून काढलेला किंवा उंचावरून काढलेला, हल्ली ड्रोनने काढलेली फोटोग्राफ्स असतात. स्पेस फोटोग्राफ, न्यूज फोटोग्राफ, न्यूजपेपरमध्ये फोटोग्राफचं महत्व खूप आहे. 1847 मध्ये पहिल्यांदा असा फोटोग्राफ काढला गेला. न्यूजपेपर्स जितके फोटोग्राफ्स जास्त तितकं ते अट्रॅक्टिव्ह होतं. पहिल्या अमेरिकन प्रेसिडेंटचा फोटो, याच्या आधीच्या प्रेसिडेंटचे सुद्धा पेंटिंग्सच आहेत, फोटोज नाहीये. जॉन क्विन्सी ॲडम 1843 मध्ये हा पहिला फोटो काढला गेला. 1787 मध्ये अमेरिकन घटना लागू झाली तेव्हापासून 1843 जुळावं लागलं. विजेचा फोटो आहे, लाइटनिंगचा. एअरप्लेन क्रॅश त्याचा फोटो. चंद्राचा पहिला फोटो. कलर्ड लँडस्केप फोटोग्राफ, हेही पुन्हा युरोप मधलंच कुठलं तरी ठिकाण दिसतं. 1877 मध्ये हा काढला गेला.
चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते त्याचा हा फोटो. टोर्नॅडो चक्रीवादळ त्याचा फोटो आहे 1884 मधला. मार्सवरचा फोटोग्राफ हा अलीकडचा आहे. आणि 3D फोटोग्राफ्स अमेरिकन प्रेसिडेंट वगैरे. तर हे पहिले फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यामुळे जॉन लॉकचं जे फोटोग्राफ म्हणतोय आपण तो फोटोग्राफ नाहीये, ते पेंटिंग आहे. आपल्या सिलेबसकडे येऊ पुन्हा. आपण सुरुवात केली ती मॅकेवेली पासून. मॅकेवेली नंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण हॉब्स विषयी पण चर्चा केली. हॉब्स तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, परंतु त्याच्याविषयी चर्चा केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. या सर्व विचारवंतांच्या मध्ये एक प्रकारची लिंक आहे. मिलिंद मुरुडकरच्या ती लक्षात आलेली दिसतीये. त्यांनी काल ज्या प्रकारे प्रश्न विचारले, अतिशय सुंदर प्रश्न विचारले. असाच अभ्यास आणि असाच विचार जर सर्व विद्यार्थ्यांनी केला तर माझं काम खूप सोपं होऊन जाणार आहे. म्हणजे मला फारसं काही सांगावं लागणारच नाही. तर या सगळ्या विचारवंतांच्या मध्ये एक लिंक आहे. मॅक्युवेली 1469 ते 1527. त्याच्यानंतर हॉब्सचा मध्ये आपण विचार केला. हॉब्सच्या नंतर आपण येणार ते जॉन लॉक कडे. लॉक नंतर मिल, रॉल्स, मार्क्स, ग्राम्शी, सिमॉन दी बुहा आणि विल्किम लिका. त्याला आपण हे पाहिलं की मॅक्युवेली राजाचं समर्थन करतो, हॉब्स राजेशाहीच समर्थन करतो, पण जॉन लॉक पहिला उदारमतवादी विचारवंत, लोकशाहीचं समर्थन करणारा, मध्यम वर्गाचा पुरस्कार करणारा विचारवंत. त्याच्यानंतर मध्यम वर्गाचा पुरस्कार करता करता किंवा स्वातंत्र्याचा पुरस्कार करता करता काही अतिरेक झाला आणि मग जॉन स्टुअर्ट मिल त्याने आधुनिक उदारमतवाद त्याच्या विचारांना म्हणतो. तर हा आधुनिक उदारमतवादामधले काही दोष दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर 1921 ते 2002 हा ज्याचा कार्यकाळ आहे, जीवनकाळ आहे, तो जॉन रॉल्स, अमेरिकन विचारवंत. त्यांनी पुन्हा मिलचीच भूमिका घेतलेली दिसतीये. उदारमतवादामधले दोष दाखवण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर संजय दापटे यांचं अतिशय सुंदर असं व्याख्यान आपल्या साईटवरती त्याची लिंक आहे, युट्यूब लिंक तुम्हाला पाठवली आहे, तर ते जरूर पहा, जरूर ऐका. त्याच्यानंतर कार्ल मार्क्स. जसं मॅक्युवेली राजाची बाजू घेतो, जॉन लॉक मध्यम वर्गाची बाजू घेतो, मिल सुद्धा मध्यम वर्गाचीच बाजू घेतो, रॉल्स तेच करतो, कार्ल मार्क्स कामगारांची बाजू घेतो. कनिष्ठ वर्ग ज्याला मानला जातो, जो बहुसंख्य आहे, त्या कामगारांची बाजू कार्ल मार्क्स घेताना दिसतो. अँटोनियो ग्राम्सी 1891 ते 1937 हा इटालियन विचारवंत. यांनी मार्क्सवादी विचारांमध्ये सुधारणा केलेल्या दिसतात. याला खूप कमी आयुष्य लाभलं. फॅसिस्ट मुसोलिनीच्या विरोधात त्याला लढावं लागलं आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. सिमॉन दी बुहा आणि विल्किम लिका हे पुन्हा आणखीन वेगळे विचार मांडतात. सिमॉन दी बुहाने स्त्रीवादी विचार मांडला. फ्रेंच बाई आहेत या फ्रेंच विचारवंत. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद आहे आणि स्त्रीला कायम जगभर दुय्यम स्थान मिळत आलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, हा सिमॉन दी बुहा यांचा मुख्य विचार आहे. विल्किम लिका हे मल्टीकल्चरलिझम संबंधाने बोलतात. बहुसंस्कृतीवाद, मायग्रंट्सचा प्रश्न आता जगभर आहे आणि एका देशातून दुसऱ्या देशात सहसा समृद्ध देशांकडे लोक जातात. प्रत्येक देशामध्ये काही मायनॉरिटीज आहेत, काही स्थानिक ॲबॉरिजिनल्स जे आहेत ते राहतात, त्यांचे पण प्रश्न आहेत. तर या सगळ्यांच्या बद्दल विचार मांडणारा विल्किम लिका हा विचारवंत तो आपल्याला पाहायचा. तर आता आपण लॉकचा विचार पुढे नेऊ. थॉमस हॉब्सचा विचार आपण काल करत होतो. थॉमस हॉब्स
हा 1648च्या क्रांतीच्या दरम्यान राजाच्या दरबारामध्ये उपस्थित होता आणि 1642 ते 1651 इंग्लंडमध्ये यादवी युद्ध झालं. 1648 मध्ये रक्तरंजित क्रांती झाली. हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं. लोकांनी चळवळ केली, लोकांनी राजाच्या विरुद्ध उठाव केला. चार्ल्स फर्स्ट हा राजा होता. चार्ल्स फर्स्टला मारलं गेलं म्हणून आणि अनेक लोकांच्या हत्या झाल्या, त्याच्यामध्ये राजाकडूनही अनेक लोक मारले गेले. त्याच्यामुळे याला रक्तरंजित राज्यक्रांती असं म्हणतात. तर या रक्तरंजित राज्यक्रांतीच्या दरम्यान हॉब्स राजाच्या दरबारामध्ये होता आणि तो राजाच्या बाजूनीच अर्थात विचार करत होता. त्याचा विचार तोच आहे मूळ, राजेशाहीचं समर्थन तो करतो. परंतु प्रत्यक्षात क्रांती झाल्यानंतर काय काय झालं तेही त्यांनी पाहिलं. लोकांनी क्रांती केली, पण क्रांती केल्यानंतर त्यांच्याकडे साधनं नव्हती की राज्य कसं चालवावं. मग तिथे ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याचा फोटो तुम्हाला दिसतोय, तो ऑलिव्हर क्रॉमवेल पुढे आला. तो सरसेनापती होता. त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. सैनिक किंवा सैन्य ऑर्गनाइज असतं अत्यंत, त्यांना बॅकग्राऊंड असतं, माहिती असते. तर त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. त्याचं एक वाक्य प्रसिद्ध आहे आणि तो कसा होता, तो कसा दांभिक नव्हता. राजा, त्यावेळचा राजा किंवा राजघराण्यातले लोक हे अत्यंत दांभिक होते. म्हणजे असं बोललं जातं की ते पेंटिंग जरी त्यांचं काढायला सांगितलं तर ते पेंटरला सांगायचे की मी आहे त्याच्यापेक्षा सुंदर दिसला पाहिजे, असं माझं चित्र काढ. अर्थात मगाशी आपण म्हणलं तसं फोटोग्राफ्स त्यावेळेला नव्हते, त्यामुळे पेंटिंग हे एकच साधन होतं. तर लोक म्हणजे राजाच्या दरबारातले किंवा राजाचे नातेवाईक त्याला सांगायचे पेंटर्सना की तू आमचं चांगलं चित्र काढ. क्रॉमवेल त्याच्या नेमका विरुद्ध होता, वास्तववादी होता आणि त्याला काळाचं भान होतं. त्याचं पोर्ट्रेट काढायला चार्ल्स फर्स्टचं पोर्ट्रेट काढणारा पेंटर त्याच्या समोर आला. त्यावेळेला क्रॉमवेल त्याला काय म्हणाला, आय डिझायर यू वुड यूज ऑल युअर स्किल टू पेंट युअर पिक्चर ट्रू लाईक मी, ट्रूली लाईक मी, बट रिमार्क all these roughness, pimples, warts, and everything as you see me. Otherwise, I will never pay a farthing to you. Paint me as I am. असं अगदी थोडक्यात या वाक्याचा अर्थ होतो. मी जसा आहे तसं माझं पेंटिंग पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर वाट्स म्हणजे चामखीळ आपण त्याला म्हणतो, मस म्हणतो किंवा मस्सा म्हणतात. तर तो म्हणतो की मला त्याच्या सहित माझं पेंटिंग हवंय, त्यामुळे पेंटिंग त्याचं तसंच तसंच काढलेलं आहे. तर हा जो क्रॉमवेल अत्यंत वास्तववादी, अत्यंत चतुर, त्यांनी राज्य ताब्यात घेतलं आणि मग त्यांनी राज्य शेवटपर्यंत सोडलंच नाही. म्हणजे लोकशाही प्रस्थापित झाली नाही. एक प्रकारे 1648ची रक्तरंजित क्रांती जी होती ती फसली. आता त्याच वेळेला हे सगळं बघणारा हॉब्स, त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले की ही क्रांती लोकांनी कशासाठी केली, हे चुकीचं होतं. त्यांनी एक सिद्धांत मांडला. राज्य कसं निर्माण झालं याच्या संबंधीचा एक सिद्धांत मांडला आणि क्रांती कशी चुकीची होती ते सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो. आता राज्याच्या उगमाचा सिद्धांत, राज्याचा उगम कधी झाला, कसा झाला हे सांगणारे कुठले ऐतिहासिक पुरावे नाहीये किंवा त्याची कुठे अशी ऐतिहासिक नोंद केली गेलेली नाहीये. नोंदी करणं आपल्याला आजही अजून जमत नाही. त्यावेळेला तर विसरूनच जा की लिखाण सुद्धा फारसं कोणी करायचं नाही, त्यामुळे रेकॉर्ड ठेवणं हा भाग काही त्याच्यात नव्हता. आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी असल्यामुळे अगदी सेकंदापर्यंत सगळा हिशोब आपल्याला मिळतो. पण राज्याचा उगम कसा झाला कोणालाच सांगता येत नाही. मग त्याच्यामुळे सिद्धांत मांडले जातात. आता आतापर्यंत प्रसिद्ध असलेले 3 महत्वाचे सिद्धांत आहेत, आणखीन पण आहेत पण हे महत्वाचे आहेत. एक सिद्धांत जो अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे तो म्हणजे दैवी सिद्धांत. आता देवानी राज्य निर्माण केलं. देव नावाची संकल्पना जगभर आहे. प्रत्येक भागामध्ये त्याची नावं वेगवेगळी असतील, त्याच्या मागच्या कथा वेगवेगळ्या असतील, पण जगभर ही व्यवस्था किंवा संकल्पना
कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असलेली दिसते. तर देव सगळं चालवतो, देवानीच हे राज्य निर्माण केलं, राजा म्हणजे देव किंवा देवाचा प्रतिनिधी, असं थोडक्यात हा सिद्धांत सांगतो. तुम्ही आम्ही बाकीचे सगळे सामान्य माणसं, त्यामुळे राजा देवाचा प्रतिनिधी किंवा देवच असल्यामुळे त्यांनी दिलेल्या आज्ञा बिनबोभाट मान्य करायची. तो म्हणेल तसं वागायचं, तो म्हणेल तसं जगायचं, त्याच्या विरोधात जायचं नाही. आपल्याकडे सुद्धा दशावताराचे सिद्धांत आहेत. राम कृष्ण असे 10 अवतार विष्णूने घेतले, असं त्याच्या मागची संकल्पना आहे. पृथ्वी संकटात आली त्यावेळेला पृथ्वीवरची सगळी माणसं ब्रह्मा विष्णू महेशांच्याकडे गेली, तर ब्रह्मा विष्णू महेश हे निर्माण करणारा एक, मेंटेन करणारा एक आणि नष्ट करणारा तिसरा, असे 3 ब्रह्मा विष्णू महेश. तर मग विष्णूने त्यांना सांगितलं, आश्वासन दिलं की मी शांतता प्रस्थापित करतो, आणि वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे अवतार घेऊन तो पृथ्वीवरती आला. मग रामाचा अवतार असेल, मत्स्य अवतार असेल, कूर्म अवतार असेल, वराह अवतार असेल, बुध अवतार असेल, बुद्ध नाही येते, बुध अवतार, कलंकीचा अवतार असेल. तर हे सगळे अवतार, या अवतार कार्य यांचं म्हणजे दैवी सिद्धांत असं म्हणता येईल. तर राजा म्हणजे देव किंवा देवानी राज्य निर्माण केलं, हे थोडक्यात दैवी सिद्धांत सांगतो. दुसरा अधिक उत्क्रांत झालेला सिद्धांत आहे, अधिक सुधारणा त्याच्यामध्ये झालेली दिसते, तो उत्क्रांतीवादी सिद्धांत. तर त्यांचा देवावर वगैरे विश्वास नाहीये. अनेक फॅक्टर्स एकत्र आले आणि हळूहळू उत्क्रांती होत गेली, इव्होल्युशन होत गेलं, आणि त्याच्यातून राज्याची निर्मिती झाली. अनेक घटना घडत गेल्या, माणसाला अनुभव येत गेले, माणसाने त्याप्रमाणे सुधारणा केल्या, व्यवस्था निर्माण केल्या, संस्था निर्माण केल्या, आणि हळूहळू राज्याची निर्मिती झाली, असं राज्याच्या उगमाचा उत्क्रांतीवादी सिद्धांत सांगतो. त्याच्यानंतर सामाजिक करार सिद्धांत, जो हॉब्स, लॉक, रुसो या तिघांनी पण मांडला. अगदी रॉल्स सुद्धा त्याचा वापर करून आपले विचार मांडतो. तर हा सामाजिक करार सिद्धांत म्हणजे थोडक्यात काय, की कोणत्या ना कोणत्या कारणाने गांजलेले लोक समाजातले सगळे एकत्र आले, त्यांनी चर्चा केली, त्यांनी करार केला. आता कराराचं स्वरूप प्रत्येक विचारवंत वेगळ्या पद्धतीने मांडतो. तर तो करार केला, त्याला सामाजिक करार असं म्हणतो आपण, आणि त्या कराराच्या आधारे राज्याची निर्मिती करण्यात आली. म्हणजे राज्य आणि नागरिक, राजा आणि नागरिक यांच्यामध्ये करार झाला, आणि काय करायचं, कुणी काय करायचं, कोणाचे काय अधिकार असणार आहेत, कोणाला काय स्वातंत्र्य असणार आहे, ते सगळं करारामध्ये ठरलं, आणि त्याप्रमाणे तेव्हापासून आजपर्यंत राज्य अस्तित्वात आहे. असं थोडक्यात सामाजिक करार सिद्धांत हे राज्याचा उगम कसा झाला ते आपल्याला सांगतात. हॉब्सचा सामाजिक करार सिद्धांत काल आपण पाहिलं, त्याचं थोडक्यात परत आपण रिपीट करू. हॉब्सनी रक्तरंजित राज्यक्रांती पाहिली आणि लेव्हियदान नावाचं पुस्तक लिहिलं. लेव्हियदानचा बायबलमध्ये उल्लेख आहे, ज्यू धर्माच्या वाङ्मयामध्ये उल्लेख आहे. तर तो लेव्हियदान, त्याची कथा वेगळी आहे, की तो एक मोठा प्राणी होता समुद्रामधला, त्याच्या विरुद्ध छोट्या प्राण्यांनी क्रांती केली, त्याला मारलं, आणि मग नंतर सगळीकडे अस्थिरता पसरली. सगळ्यांना जसं अपेक्षित होतं तसं स्वातंत्र्य वगैरे, समानता, न्याय असं काही मिळालं नाही. म्हणून असं सांगतात की मोठा राजा तुमच्या डोक्यावर असणं, अंकुश तुमच्या डोक्यावर असणं कोणाचं तरी, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने गरजेचं आहे. आता हॉब्स ते नाव देऊन पुस्तक लिहितो आणि त्याच्यामध्ये सामाजिक करार सिद्धांत मांडतो. तर तो कसा मांडतो ते बघूया थोडक्यात. की माणसाचा स्वभाव, माणसाचा मूळ स्वभाव कसा, तर ड्वार्फ, अगली, नॅस्टी असं तो म्हणतो. माणसं खुजी असतात, माणसं अत्यंत घाणेरडी असतात, पोंगळवाणी असतात, ती स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, स्वार्थ साधण्यासाठी काहीही करू शकतात. तर अशी ही माणसं निसर्गावस्थेमध्ये, म्हणजे राज्य निर्माण होण्यापूर्वीची अवस्था,
जेव्हा राहत होती तेव्हा काय होतं, द स्टेट ऑफ वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल, सर्वांचं सर्वांच्या विरुद्ध युद्ध चालू होतं. म्हणजे कोणीच सुरक्षित नव्हतं, अस्थिरता होती, अशांतता होती. आणि त्याला कंटाळून त्यांच्या केव्हा जेव्हा लक्षात आलं की कोणीतरी एक शक्तिमान असा असला पाहिजे की जो आपल्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवेल, त्यावेळेला ते एकत्र आले, त्यांनी करार केला, आपापसातच करार केला. राजाला करारात सामील करून घेतलं नाही. हा थोडासा विचित्र प्रकारचा करार आहे. करार सहसा दोन पार्टीज मध्ये असतो, तर इथे राजाला सामील न करून घेता त्याने करार केला आणि कोणत्याही तरतुदींना त्यामुळे राजा बांधील नव्हता आणि राजेशाही व्यवस्था निर्माण केली. आता ही कसली राजेशाही होती? अनिर्बंध सत्ता होती. म्हणजे राजाला बंधनं नव्हती. राजावर बंधनं घातलेली नाहीये, कोणी घालू शकणार नाही, कोणी राजाला प्रश्न विचारू शकणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि मग राज्य निर्माण झालं. त्याच्यामुळे तुम्हीच निर्माण केलेलं राज्य आहे आणि आता त्याला विरोध कशासाठी करता, असा हॉब्सचा प्रश्न आहे. पण ऍब्सोल्यूट मोनार्की, अनिर्बंध राजेशाही ही व्यवस्था आता जरी असली आणि त्याच्या विरुद्ध क्रांती करावीशी तुम्हाला वाटत असली, तरी तुम्हीच कधी काळी ही व्यवस्था तुमच्या सोयीसाठी निर्माण केली आहे, हे लक्षात घ्या. हे हॉब्स आग्रहाने सांगतो आहे. इथे मला एक रेफरन्स परत द्यावासा वाटतो. द स्कूल ऑफ लाईफ एक यूट्यूब चॅनल आहे. तर या यूट्यूब चॅनलवरती वेस्टर्न पॉलिटिकल थॉट संबंधाने बराच विचार आहे. तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि स्कूल ऑफ लाईफ असं टाईप केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळेल. त्याला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती बरेच चांगले व्हिडिओज आहेत जे आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या दृष्टीने उपयोगाचे आहे. त्याचं हे एक सॅम्पल पेज बघा. वेस्टर्न फिलॉसॉफी संबंधाने स्कूल ऑफ लाईफचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहे. हे व्हिडिओज तुम्हाला इथे दिसत आहे. त्याच्यामध्ये प्लेटो आहे, सॉक्रेटिस आहे, अरिस्टॉटल आहे, आणखीन बरेच आहे. सॉक्रेटिस आणि प्लेटो यांची काही प्रमाणात चर्चा आपण केली. तर सॉक्रेटिस संबंधी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करून नंतर मी तुम्हाला लिंक पाठवेन, कारण मला ते गरजेचं वाटतं. प्लेटोची माणसांसंबंधीची सगळ्या त्याचे विचार, केव गुहेतल्या माणसासंबंधी त्यांनी जे काही मांडले विचार, त्याचे जे मुद्दे आहेत ते सगळे अभ्यासण्यासारखे आहेत. तर त्याचा आपण केव्हा तरी नंतर स्वतंत्रपणे विचार करू. पूर्वीच्या तुमच्या सिलेबसमध्ये ते होतं, त्यामुळे ते आपोआपच त्याची चर्चा व्हायची. आता आपल्याला वेळ कमी आणि सिलेबस सगळा वेगळा असल्यामुळे त्या पद्धतीनेच विचार करावा लागतो. तर आपण याचा वेळ मिळेल तेव्हा विचार जरूर करू. ही साईट प्रत्यक्षात समोर दिसते तुम्हाला. आता या लिंक्स देणं किंवा हे व्हिडिओज करणं मी हे कुठे शिकलो हे जाता जाता मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून मुद्दाम ही स्लाइड इथे मध्येच टाकली आहे. तुम्हाला वाटेल की चुकून काहीतरी आलं, तर चुकून आलेलं नाही, तर मुद्दाम टाकलंय. w3schools.com अशी असं या साईटचं नाव आहे आणि ही साईट जरूर बघा. निदान HTML तरी शिकायला सुरुवात करा. तुम्हाला ते गरजेचं आहे. HTML, CSS, PHP आणि अदर वेब टेक्नॉलॉजीज, बूटस्ट्रॅप वगैरे जे जे काही अतिशय सुंदर गोष्टी आहेत. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खूपच चांगली गोष्ट, या साईटची मदत होईल.
इंटरेस्ट नसेल तर थोडासा याचा अभ्यास करा, थोडंसं हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अतिशय उपयुक्त अशा गोष्टी आहेत. बॅक टू जॉन लॉक. जॉन लॉक कडे परत येऊ आपण. म्हणजे मध्ये थोडंसं विषयांतर झालं, थोडे वेगवेगळे विषय झाले. तर जॉन लॉक हा 17व्या शतकातला ब्रिटिश विचारवंत, उदारमतवादाचा जनक आणि नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडणारा विचारवंत. जॉन लॉक त्यांनी मांडलेला मुख्य विचार म्हणजे उदारमतवाद. उदारमतवाद, लिबरलिझम. लिबरल्सच्या विषयी हल्ली बरीच टीका ऐकू येते. अगदी लिप्टार्ड नावाचा एक वेगळा शब्द तयार केलेला आहे. हल्ली तो ट्रेंड आहे, दोन वेगवेगळे शब्द घ्यायचे आणि त्याचा एक वेगळा तिसरा शब्द तयार करायचा. तर लिबरल आणि रिटार्ड असे दोन शब्द एकत्र करून लिप्टार्ड किंवा आणखीन पुढे जाऊन लिप्टार्डू असं त्यांना शब्द वापरतात. तर तो वेगळा भाग आहे. आता जगभर लिबरलिझमला विरोध सुरू झालेला आहे. आता येतंय काय तर पॉप्युलिझम. पॉप्युलिझम म्हणजे काय ते पण आपण नंतर बघू. काही ठिकाणी हुकुमशाहीचं समर्थन दिसतं तुम्हाला. तुर्कस्तानमध्ये एर्डोगन असेल किंवा ब्राझीलमध्ये असेल किंवा बेलारूसमध्ये असेल, चीनमध्ये तुम्हाला दिसतं. चीन तर पहिल्यापासून हुकुमशाही व्यवस्थाच होती, ते कधी लिबरल नव्हते. त्यामुळे लिबरलिझमचा सध्या डिक्लाइनचा काळ आहे असं म्हणावं लागेल. पण किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा ओबामापर्यंत सगळं लिबरल होतं व्यवस्था आणि तिथून पुढे मग डिक्लाइनला सुरुवात झाली. आत्ताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचे अमेरिकन प्रेसिडेंट ते ट्रम्प हे पूर्णतः लिबरलिझमच्या विरोधात आहे. अमेरिकेतले डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक हे लिबरल मानले जातात, तर रिपब्लिकन पक्षाचे लोक जे आहेत ते बऱ्यापैकी कॉन्झर्वेटिव्ह मानले जातात. लिबरलिझम म्हणजे काय हे थोडंसं समजायला तुम्हाला उदाहरणं मी दिली. तर लिबरलिझम ही कुठल्या प्रकारची विचार प्रणाली आहे? तर सरंजामशाही आणि राजेशाहीला विरोध करणारी विचार प्रणाली. उदारमतवाद 17व्या शतकात मांडला त्यावेळेला प्रचलित असलेले जे काही विचार प्रणाली होत्या, व्यवस्था होत्या, त्यांना विरोध करणं, त्यांच्यामधले दोष दाखवून देणं हे काम लॉकने केलं. आता विचार प्रणाली, बऱ्याच वेळेला मी उल्लेख आता केला, तर विचार प्रणाली म्हणजे काय? मागच्या वर्षीच्या अभ्यासामध्ये आपण ते पाहिलेलं आहे, पण आताही थोडक्यात पुन्हा त्याचं रिव्हिजन आपण करू. म्हणजे उदारमतवाद या विचार प्रणालीकडे आणखीन परत चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहता येईल. विचार प्रणाली, आयडिओलॉजी, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की वाद किंवा इझम या अक्षरांनी अंत होणारे शब्द ते शोधायचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुम्हाला वेगवेगळ्या इझम्स, वेगवेगळ्या विचार प्रणाली, वेगवेगळे वाद सापडतील. आता उदाहरणार्थ गांधीवाद, गांधीजम असा गांधी हयात असताना कोणता विचार नव्हता किंवा गांधींचा त्याला विरोध होता. नंतर जे स्लाइड्स येतात त्याच्यामध्ये त्याचं आणखीन स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. पण आता या काही स्लाइड्स पहा. गांधीजम, गांधीवाद किंवा कुठलाही विचार असेल तर त्याचे काही सिम्बॉल्स असतात. चरखा म्हटल्याबरोबर तुम्हाला आपोआप महात्मा गांधी आठवणार किंवा महात्मा गांधींचं हे फोटो बघितल्यानंतर मग त्यांचे विचार, त्याच्याबद्दलचे वाद, त्याच्याबद्दलचे चर्चा सगळं आपोआप आठवणार. म्हणजे प्रत्येक विचार प्रणालीचे आपले काही निश्चित असे सिम्बॉल्स असतात. तुम्ही हाताचा पंजा बघितल्यानंतर तुम्हाला जसं काँग्रेस आणि काँग्रेसच्या सगळे घटना काँग्रेसशी संबंधित, किंवा कमळ बघितलं की भाजप, धनुष्यबाण बघितलं की शिवसेना, तसं सिम्बॉल्स असतात, चिन्ह असतात विचार प्रणालीची. विचार प्रणाली, आता बुद्धिझम, आता या पुस्तकाचं टायटल आहे सिलेक्टेड एसेज मोस्टली ऑन बुद्धिझम अँड गांधीझम. जसा गांधींचा एक वेगळा विचार होता गांधीवाद, तसं बुद्धाचा पण एक वेगळा विचार होता, त्याला बुद्धिझम असं म्हणतो. त्यावेळेला
वैदिक व्यवस्थेतून बाहेर पडून बुद्धांनी हा वेगळा विचार स्वतःचा मांडला, तर बुद्धिझम असं म्हणतो. नास्तिक, ईश्वर न मानणारा हा विचार आहे. पण मग ज्ञान कसं मिळवायचं, त्यांना स्वतःला ज्ञानप्राप्ती झाली आणि मग त्याच्यानंतर ते सारनाथ पासून त्यांच्या प्रवचनांना सुरुवात झाली, असा सगळा इतिहास आहे. तर त्यांनी जो काही एक विचार मांडला, जगण्याची एक पद्धत सांगितली आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं काहीतरी सोल्युशन माझ्याकडे आहे असं ते नेहमी सांगत होते. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी सोल्युशन्स लोकांना दिली. लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले आणि मग वैदिक जे सोल्युशन्स आहेत त्याच्यापेक्षा माझे सोल्युशन्स चांगले कसे हे पण त्यांनी सांगितलं. मग अर्थातच वैदिक आणि बुद्धिस्ट यांच्यामध्ये वाद सुरू झाले, संघर्ष झाले. मग तो शंकराचार्यांचा मोठा संघर्ष त्याच्यात आहे. आता शंकराचार्य जो विचार मांडत होते तो वैष्णववाद किंवा काय त्याला म्हणतो आपण, हिंदुत्ववादाचं थोडस बॅकग्राऊंड त्याला आहे. तर ते एकात्म, अनेक अनेक तत्व, एक तत्व, हे सगळ्या गोष्टी ते मांडत राहिले. तर शंकराचार्यांचा विचार विरुद्ध बुद्धिस्ट विचार आणि गांधींचा विचार. गांधींनी सुद्धा मग सगळे धर्म त्याचे विचार अभ्यासले आणि स्वतःचा विचार उभा केला. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन सगळ्या धर्मातून जे काही घेण्यासारखं आहे ते घेऊन त्याने स्वतःचा विचार मांडला. तर त्याच्या पलीकडे जाणारा विचार असं ते म्हणायचे. प्रत्येकाने विचारवंत व्हायला हवं आणि अ स्मॉल बॉडी ऑफ डिटरमाइंड स्पिरिट्स फायर्ड बाय अन अनक्वेंचेबल फेथ इन देअर मिशन कॅन अल्टर द कोर्स ऑफ हिस्ट्री. म्हणजे अगदी संख्येने कमी असतील तरी चालतील, पण मर्यादित लोक, पण ते कसे पाहिजेत? डिटरमाइंड स्पिरिट्स फायर्ड बाय अनक्वेंचेबल फेथ. म्हणजे ते त्यांनी निश्चित केलेलं असलं पाहिजे की आपल्याला जग सुधारायचंच आहे आणि त्याच्या कार्यावरती त्यांचा विश्वास पाहिजे, तर ते इतिहास बदलू शकतील असं गांधींचं मत होतं. गांधीझम आफ्टर गांधी. आता इझम, गांधी कधीही विचार प्रणालीचं समर्थन करायचं नाही. विचार प्रणाली म्हणजे डबकं आणि विचार म्हणजे प्रवाही झऱ्यासारखं आहे. डबकं पाणी साठून राहतं, त्याला हलायला जागा नाहीये किंवा पाण्याला प्रवाह नाहीये. साठून राहिलं की मग त्याच्यामध्ये घाण जमायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये किडे डास सगळं होतं आणि वास यायला लागतो. तसंच आहे, विचारांची विचार प्रणाली झाली की त्याचं डबकं तयार होतं आणि मग तो निरुपयोगी ठरतो. त्याच्यामुळे मी मेल्यानंतर किंवा माझ्या मृत्यूनंतर मी लिहिलेलं प्रत्येक कागद, मी लिहिलेलं प्रत्येक अक्षर, पुस्तक सगळं माझ्याबरोबरच जाळून टाका असं महात्मा गांधींनी म्हणून ठेवलेलं आहे. कारण त्यांना असं माहिती होतं की त्यांना भीती वाटत होती की माझे जे अनुयायी आहेत ते माझ्यानंतर माझे संदर्भ शोधून काढतील आणि त्यावेळच्या परिस्थितीला लावण्याचा प्रयत्न करतील की बघा गांधी असं म्हणाले होते त्यामुळे आपल्याला असंच केलं पाहिजे. ते चुकीचं आहे असं गांधींचं स्पष्ट मत होतं. कारण परिस्थिती बदलत जाते त्याप्रमाणे विचार बदलला पाहिजे. 1929 साली मांडलेला विचार 1990 साली किंवा 2020 साली लागू पडेलच असं नाहीये, तो बदलला पाहिजे. एक अमेरिकन पत्रकाराची कथा आहे. त्यांनी ते गांधींच्या बरोबर फिरायचे, अमेरिकन पत्रकार. तर त्यांनी एकदा प्रश्न विचारला की तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये असं म्हणाला होता आणि तुम्ही आत्ताच्या मीटिंगमध्ये त्याच्यापेक्षा नेमकं विरुद्ध काहीतरी म्हणाला, तर मग तुम्ही सत्य बोलता असं सांगता, मग तुम्ही दोन विधानं केलेली आहेत, मग त्यापैकी सत्य कोणतं आणि तुम्हाला मी असं कसं काय गृहीत धरायचं की तुम्ही सत्य सांगता? तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे कुठली तरी एक गोष्ट खोटी असणार किंवा दोन्ही खोट्या असतील, तिसरंच काहीतरी सत्य असेल. तर गांधींनी त्यांना सांगितलं की मी बरोबर आहे की मी सत्याचा कैवारी आहे, मी सत्यच सांगतो आणि म्हणूनच माझ्या दोन विधानांमध्ये फरक आहे.
कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सत्य, अंतिम सत्य आणि सापेक्ष सत्य असे दोन प्रकार आहेत. अंतिम सत्य आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही, मलाही कळलेलं नाही. मला जे दिसतं ते आहे काय, सापेक्ष सत्य. तुम्ही आम्ही सगळेच सापेक्ष सत्याला धरूनच पुढे जायचं असतं. तर मला परवा किंवा मागच्या वेळेच्या मीटिंगमध्ये मला जे काही दिसत होतं ते मी मांडलं. आज त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी समजतं म्हणून मी आज ते मांडले. तर याला म्हणतात सापेक्ष सत्य आणि अंतिम सत्य याच्यातला फरक. जे तुम्हाला आत्ता समजतं ते सापेक्ष सत्य आहे, त्यामुळे ते बदलत राहणार. त्यामुळे मी खोटं बोलतो याचा असा अर्थ होत नाही किंवा मी खोटं सांगतो असा अर्थ होत नाही. तर मला परवापेक्षा आज जास्त कळलं. त्याच्यामुळे असे विचार ज्या महात्मा गांधींचे होते ते कुठल्या तरी विचार प्रणालीमध्ये अडकून पडतील हे शक्यच नाही. डॉक्टर आंबेडकर ऑन गांधीझम. आता आंबेडकरांचा एक वेगळा विचार होता. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पण मग द बुद्ध अँड हिज धम्म असं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आणि माझा बौद्ध धर्म हा पारंपरिक आणि प्राचीन बौद्ध धर्मापेक्षा वेगळा आहे. त्याच्यामध्ये जे तिबेटियन व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये पुनर्जन्म मानला जातो किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या माझ्यामध्ये फारशा असणार नाही. बुद्धांनी सांगितलेली जी तत्व आहेत त्याच्यावर मी भर देईन. तर आंबेडकरांचा सुद्धा मुद्दा हाच होता. आंबेडकरांना सुद्धा आयडिओलॉजी नको होती. महात्मा गांधी आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधलं एक मोठं साम्य हे आहे की दोघांनाही आयडिओलॉजी नको होती आणि दोघांनीही स्वतंत्रपणे विचार करण्याचा पुरस्कार नेहमीच केला. आता इथे मला आमच्या एका सरांची आठवण होते. हे प्राध्यापक यशवंत सुमंत हे पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. एम ए ला असताना आम्हाला शिक्षक होते. तर त्यांनी त्यांच्या अगदी शेवटचे 10-15 वर्ष असतील त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा ते नेहमी मांडत राहिले, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मांडत राहिले की आंबेडकर आणि गांधी यांच्यामधले जे समान धागे आहेत ते पुढे आणले पाहिजे. आणि आज जे आंबेडकरांना मानतात आणि गांधींना मानतात त्यांनी एकत्रित येऊन कार्य केलं पाहिजे आणि आपले सगळे संघर्ष विसरून एकत्रितपणे कार्य केलं पाहिजे असा त्यांचा काही विचार होता. त्यांचं भाषण 1-2 मिनिट आपण ऐकू आणि मग पुढे जाऊ. विचारवंत म्हणून गौरवपूर्वक यांचा उल्लेख करता येईल असे यावर्षीच्या व्याख्यानमालेचे महनीय प्रवक्ते यांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आपल्या व्याख्यानाला आरंभ करण्याची. आदरणीय डॉक्टर यशवंत सुमंत. सभागृहामध्ये असलेले सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्राचार्य नरहरकोणकर व्याख्यानमालेमध्ये 2 दिवस व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. हे मी माझं भाग्य समजतो, माझा सन्मान समजतो. नांदेडकरांना कुरुंदकर किती मोठे होते हे सांगायची आवश्यकता नाही आहे, पण त्यांच्या मोठेपणाच्या सावलीमध्ये आम्ही ज्यावेळेस शिकत होतो विद्यार्थी म्हणून, तेव्हा त्यांचं ऐकून त्यांचं वाचून आम्ही किती समृद्ध झालो हे मात्र सांगावं असं वाटतं. साधारण 20-25चा काळ जो असतो, एकाच वेळेस आपण प्रौढ होत चालल्याची जाणीव असते आणि दुसऱ्या बाजूला सभोवतालचे जे वास्तव असतं ते इतक्या गुंतागुंतीचं असतं आणि त्याच्याबद्दलची इतकी मतमतांतरं बोलली जात असतात की यातलं नेमकं खरं काय हे कळत नसतं. आणि मग आपण आपल्या पद्धतीनं सभोवतालच्या माणसांची चर्चा करतो, हातात पडेल ते वाचत जातो, परिस्थितीचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतो, माहिती घेण्यासाठी धडपड करत असतो. हे प्रयत्न चालू असतात. पण हे सगळे प्रयत्न करत असताना जर सुमंत सर
आज हयात नाहीये. काही आजारपणामुळे अकाली त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं बरंचसं कार्य तसंच राहिलं. त्यांचं लिखाण अजूनही प्रकाशित करण्याचं काम चालू आहे, संकलित करण्याचं काम चालू आहे. त्याच्याविषयी आपण नंतर केव्हा तरी परत निश्चितपणे बोलू. Many people, especially ignorant people, want to punish you for speaking the truth, for being correct, for being you. आयडिओलॉजी मानू नका आणि खरं तेच बोला. खरं बोललात तर तुम्हाला काही वेळेला शिक्षा पण होईल. फॉर बीइंग यू, तुम्ही जसे आहात तसे नॅचरल, नैसर्गिक राहा. नेव्हर apologize for being correct or for being years ahead of your time. If you are right and you know it, speak your mind. Even if you are a minority of one, the truth is still the truth. आयडिओलॉजी आणि ट्रूथ हे दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत हे सुचवण्याचा महात्मा गांधी इथे प्रयत्न करतायत. गांधीवादासंबंधी अलीकडे एक शब्द पॉप्युलर झालाय. मला वाटतं संजय दत्तच्या एका पिक्चर वरून तो पॉप्युलर झाला. त्याला गांधीगिरी असा शब्द वापरतो. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला विचार प्रणाली म्हणजे काय हे समजायला सोपं जाईल. त्यासाठीच मुद्दाम हा शब्दाचा उल्लेख मी इथे केला, गांधीगिरी. गांधीवादाच्या पलीकडे इझम किंवा वाद हे शब्द शेवटी असलेले शब्द किंवा संकल्पना. मार्क्सवाद, मार्क्सिझम, मार्क्सनी मांडलेला विचार. उदारमतवाद, लिबरलिझम जो आता आपण पाहतोय. स्त्रीवाद, फेमिनिझम. बहुसंस्कृतीवाद, मल्टीकल्चरलिझम. नवमार्क्सवाद, ग्रामसीने मांडलेला न्यू मार्क्सिझम. नक्षलवाद जो भारतातला एक मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे, नक्षलिझम. हिंदुत्ववाद, लोकप्रिय विचारधारा भारतामधली. फाशीवाद, आता मराठी शब्द त्याला नाहीये म्हणून मी हा हिंदी शब्द वापरलाय. फाशीवाद, फॅसिझम. मुसोलिनीनी हा विचार पहिल्यांदा इटलीमध्ये मांडला. त्याच्याच बरोबरीने त्याच्याच साधारणपणे काळामध्ये नाझीवाद हा विचार हिटलरने मांडला. नाझिझम असं त्याला म्हणतात. म्हणजे इझम म्हणजे काय, वाद म्हणजे काय, किंवा आयडिओलॉजी म्हणजे काय, हा मुद्दा मला वाटतं तुमचा बराचसा स्पष्ट झाला असेल. प्रत्येक आयडिओलॉजीला त्याचा एक ख्राइस्ट असतो आणि बायबल असतो. म्हणजे एक कोणाला तरी देव मानलं जातं. उदाहरणार्थ मार्क्सवादी मार्क्सला आपला देव मानतात आणि मार्क्सचं दास कॅपिटल हे पुस्तक मूळ जर्मनमध्ये लिहिलेलं आणि मग आता जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. ते आवडणारे आणि न आवडणारे सगळेच ते पुस्तक वाचून काढतात. ज्याला काहीतरी सिरियसली राजकारणामध्ये करायचंय, प्रशासनामध्ये काहीतरी करायचंय, समाजात काहीतरी बदल वगैरे घडवायचे किंवा थांबवायचे, सगळेजण हे पुस्तक वाचतात. तर एव्हरी आयडिओलॉजी हॅज इट्स ओन ख्राइस्ट अँड बायबल. मार्क्स आणि एंगल्सने लिहिलेलं दुसरं एक पुस्तक आहे, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. तर हे मार्क्सवाद्यांचं दुसरं बायबल म्हणता येईल तुम्हाला. मार्क्स आणि एंगल्स हे त्यांचे असेच, जसं देवळामध्ये गेलात की सगळ्या देवांचे फोटो असतात, चर्चमध्ये गेलात तर ख्राइस्टचं तुम्हाला फोटो दिसेल, तसं हे मार्क्स आणि एंगल्सचे फोटो म्हणजे देव आणि त्यांचं बायबल. हे मार्क्सवाद्यांचे सगळे देव हे थोडंसं कार्टून टाईप चित्र काढलेलं आहे, पण कोणाकोणाची फोटो आहेत ते अगदी स्पष्ट कळतं. उजवीकडे हा जो दिसतो तो कार्ल मार्क्स, लेनिन, स्टॅलिन, हा क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो आणि हा अर्थातच चीनचा माओ. म्हणजे हे सगळे मार्क्सवाद्यांचे देव, त्या त्या देशातले देव. मार्क्स जगभरातल्या सगळ्या मार्क्सवाद्यांचा देव, हा मूळ देव म्हणता येईल तुम्हाला.
त्याच्यानंतर मार्क्सचा विचार पहिल्यांदा प्रत्यक्षात आणणारा तो रशियामधला लेनिन, व्लादिमीर लेनिन, VI लेनिन, ज्यांनी रशियन राज्यक्रांती 1917ची घडवून आणली, तो लेनिन. लेनिनच्या पुढे रशियाचा कारभार चालवणारा जोसेफ स्टॅलिन हा अत्यंत क्रूर कर्मा म्हणून प्रसिद्ध होता, प्रचंड ताकदवान असा लीडर, आणि ज्याने जर्मनीला नमवलं, ज्यांनी बऱ्याच जणांना नाझीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधून बाहेर काढलं, पण यांनी स्वतःनी पण बरेच अत्याचार जनतेवरती, अगदी स्वतःच्या जनतेवरती पण केलेले आहेत. हा फिडेल कॅस्ट्रो, क्युबा नावाचा देश आहे, अमेरिकेच्या बाजूला, कॅरेबियन आयलंड, छोटासा देश, यांनी अमेरिकेला चॅलेंज दिलं. अमेरिकेचे आणि त्यांचे बरेच काळपर्यंत संबंध नव्हते. आता ओबामाच्या काळामध्ये हे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले, आणि हे आपलं शेजारी राष्ट्र चीन, चीनचे हे माओ त्से तुंग यांनी पण क्रांती केली, राजेशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली चीन मधली, आणि कामगारांची क्रांती घडवून आणली, पण पुढे स्वतःची हुकुमशाही प्रस्थापित केली. तर हे सगळे मार्क्सवाद्यांचे देव. आयडियोलॉजी प्रोव्हाइड्स ए विंडो टू द वर्ल्ड. विचार प्रणाली जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते. दोघांच्या मध्ये मारामारी चालली आहे, तुमच्याकडे जर दृष्टिकोन नाहीये तर तुम्हाला त्या मारामारीचा फारसा अर्थ कळणार नाही. दोघांच्या पैकी एक मालक आहे आणि एक कामगार आहे, दोघांच्या मध्ये काहीतरी संघर्ष चाललाय. तुम्ही मार्क्सवादी आहात, मार्क्सवादी विचारांचा तुम्ही अभ्यास केलाय, त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे, आणि तुम्ही त्या मारामारीकडे जेव्हा बघाल, संघर्षाकडे जेव्हा बघाल, त्यावेळेला मग तुम्हाला कामगारांची बाजू खरी वाटायला लागेल, कामगारांची बाजू बरोबर वाटायला लागेल, आणि त्याच्या बाजूनी तुम्ही उभे राहाल. याच्या विरुद्ध तुम्ही कॅपिटलिस्ट असाल, तुम्ही कॅपिटॅलिझम मानत असाल, भांडवलवाद मानत असाल, किंवा तुम्ही भांडवलवादी असाल, तर तुम्ही मालकाच्या बाजूनी बोलायला लागाल. म्हणजे घटना एकच आहे, पण ती दोन दृष्टिकोनातून पाहिली जाऊ शकते, आणि हा दृष्टिकोन तुम्हाला कोण देतं? विचार प्रणाली देते. सो आयडियोलॉजी प्रोव्हाइड्स ए विंडो टू द वर्ल्ड. जगाकडे कसं बघायचं, काय बघायचं नाही, कशा अर्थाने बघायचं, हे सगळं आयडियोलॉजी तुम्हाला शिकवते. आयडियोलॉजी हे अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे, अलीकडच्या काळातली डेव्हलपमेंट आहे. पण जर मागे पाहिलं जरा जाऊन, तर रिलिजन ही सुद्धा एक आयडियोलॉजीच होती. हिंदुत्ववादाचा बेसिक सगळी मांडणी केली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली असं मानलं जातं. मग त्यांनी अगदी डेफिनेशन देण्यापासून सुरुवात केली. हू इज अ हिंदू? आयडियोलॉजीमध्ये सगळं सिस्टमॅटिकली मांडलेलं असतं, आणि सगळं असं निश्चितपणे एका चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग त्यांनी सुरुवातच इथपासून केली आहे की हू इज अ हिंदू, म्हणजे हा सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूमिश्चैव स वै हिंदू रीती स्मृता. ज्याची पितृभू आणि पुण्यभू भारत आहे, हिंदुस्थान आहे. पितृभू म्हणजे त्याचे वडील, आजे पंजे हे सगळे इथेच जन्मले, तर ते पितृभू त्याला म्हणतो आपण. आणि पुण्यभूमी, होली लँड, म्हणजे काशी ही तुमची पुण्यभूमी असेल, रामेश्वर ही तुमची पुण्यभूमी असेल, केदारनाथ बद्रीनाथ ही तुमची पुण्यभूमी असेल, तर भारतातलंच ते एक तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यामुळे तुम्ही हिंदू आहात. जर तुमचे आई वडील आणि पूर्वज इथे जन्मले, तुम्ही इथल्या तीर्थक्षेत्रांना तुमचं पवित्र स्थान मानता, होली लँड मानता, तर तुम्ही हिंदू आहात. आता हिंदुत्ववाद ही पण एक विचार प्रणाली आहे, ही पण एक जगण्याची पद्धती आहे, तर ती जगण्याची एक विशिष्ट चौकट तुम्हाला दाखवून देतात. तसंच दुसरं उदाहरण बघा, हे इस्लाम मधलं आहे. ते कुराणाला महत्व देतात, आणि कुराण सेंट्रिक सगळ्या गोष्टी असतात. तर होली कुराण, इट इज द परमनंट बेसिस ऑफ इस्लाम that provides detailed guidance to the people for leading a peaceful and
पर्पजफुल लाईफ. आयडिओलॉजी म्हणजे काय ते अगदी स्पष्ट व्याख्या इथे तुम्हाला दिसेल. डिटेल्ड गायडन्स टू द पीपल फॉर लिडिंग ए पीसफुल अँड पर्पजफुल लाईफ. म्हणजे जीवन जगावं कसं याचं अगदी बारकाईने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असेल. तर आयडिओलॉजीचं ते वैशिष्ट्य आहे की कसं जगायचं, कसं धोरण आखायचं, काय धोरण आखायचं, सगळं आयडिओलॉजी तुम्हाला प्री प्लॅन्ड आधीच सगळं सांगून देते. तुम्हाला विचार करायला फारसा वाव ठेवत नाही. आता नवीन एक आयडिओलॉजी आलेली दिसते, पॉप्युलिझम त्याला म्हणतो आपण, लोकानुनय. जगभरातले राज्यकर्ते सध्या पॉप्युलिझमच्या मागे लागलेले दिसतात. आता फक्त एक शब्द म्हणून तुम्हाला सांगितला, हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. इझमने अंत होणारा शब्द. आणि सध्या राज्यकर्ते कसं करतायत तर बारकाईने लक्ष देतात, बघतात लोकांना काय हवं आणि तेच देण्याचा प्रयत्न करतात. लीडर इज हू द लीडर इज अ पर्सन ही हू लीड्स. जो नेतृत्व करतो, लीड करतो तो नेता असं राहिलेलं नाही आहे आता. जो लोकांच्या मागे जातो, लोक म्हणतील तसं करतो, तो नेता, तो पॉप्युलर नेता असं झालेलं आहे. तर हा एक जाता जाता मुद्दा फक्त मी मांडला आणि एक सुंदर चित्र मिळालं, गार्डियन मधलं हे चित्र आहे म्हणून ते इथे तुम्हाला मी दाखवतो. आयडिओलॉजी जस्टिफाईज. आयडिओलॉजीचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य आहे की आयडिओलॉजी समर्थन करते. कशाचं समर्थन करते? तुमच्या कृतींचं समर्थन करते. तुम्ही एखादी भयंकर कृती जरी केली तरी त्याचं समर्थन आयडिओलॉजी करते आणि ते चुकीचं नाहीये. म्हणजे नक्षलवाद्यांनी एखाद्या पोलीस व्हॅनच्या खाली सुरुंग लावला आणि तो ठराविक काळानंतर उडाला आणि त्यातले 60-70 लोक जे पोलीस कर्मचारी होते, SRP होते किंवा CRP होते किंवा लष्कराचे जवान होते, ते मारले गेले. त्यांची कुटुंब आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, बायका मुलं, आई वडील असतील, त्यांच्यावर अवलंबून राहणारे लोक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांना काय वाटेल, कशाचाही विचार करण्याची गरज नक्षलवाद्यांना वाटत नाही. त्यांना तिळमात्र पण दुःख होत नाही, कारण त्यांची आयडिओलॉजी त्यांच्या कृतीचं समर्थन करते. त्यांची आयडिओलॉजी त्यांचं ब्रेन वॉशिंग करते आणि त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसवते की हे असंच असणार आहे, हे असंच असलं पाहिजे आणि हे करताय तुम्ही ते बरोबर आहे. आयडिओलॉजी समर्थन करते. अमेरिकेमध्ये पण आता अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की जिथे अचानक लोक रस्त्यावर येतात, बंदूक घेऊन गोळीबार करतात आणि जेवढे जमतील तेवढे लोक मारतात. किंवा एक माणूस क्लबमध्ये गेला, नाईट क्लबमध्ये, त्याला नाईट क्लबचं कल्चर आवडत नव्हतं. आता ते त्याच्या डोक्यात कुठून आलं ते जेव्हा शोधून काढलं तेव्हा लक्षात आलं की तो इंटरनेटवरती व्हिडिओज पाहत होता आणि आयसिसचे व्हिडिओ पाहत होता. तर हे दहशतवाद्यांचं नवीन तंत्र आहे की हे लोन वुल्फ टेररिझम असं त्याला म्हणतात, की ते संघटना वगैरे बांधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते इंटरनेटचा वापर करतात, साईट्स उघडतात आणि लिंक्स पाठवतात. कोणाला पाठवायच्या, कशा पाठवायच्या त्यांची तंत्र ठरलेली आहे. तर त्या लोकांपर्यंत ते जाऊन पोचतं. ते लोक भाषण ऐकून, व्हिडिओज पाहून प्रभावित होतात. अत्यंत प्रभावीपणे केलेले व्हिडिओज असतात. तुम्ही थोडासा सर्च केला तर तुम्हाला पण पाहायला मिळेल. आणि मग हे पेटून उठतात. रात्रीच्या वेळेला शांतपणे बघतात, कोणाला सांगत नाहीत. मग त्यात सांगितलेलं असतं की तुमच्या फॅमिलीला पण कळू देऊ नका तुम्ही काय करताय ते. कारण ज्या माणसाने अमेरिकेतल्या एका नाईट क्लबमध्ये गोळीबार केला आणि 40-50 लोकांना मारलं, त्याच्या घरी जाऊन त्याला सुद्धा नंतर पोलिसांनी मारलं, पण त्यामुळे त्याचा जबाब मिळाला नाही. पण त्याच्या घरी जाऊन जेव्हा शोध घेतला त्यावेळेला त्याच्या बायकोनी सांगितलं गेले काही दिवस झाले तो असं विचित्र वर्तन त्याचं होत होतं, तो आणि मला पण मारलं. मग त्याचा कॉम्प्युटर शोधून पाहिला, त्यावेळेला हे सगळ्या साईट्स वगैरे सगळं उघड झालं आणि तो काय काय पाहत होता ते सगळं अर्थातच तिथे रेकॉर्ड झालं. मी मगाशी म्हटलं तसं सेकंदाचा रेकॉर्ड आता अवेलेबल असतो. तेव्हा कळलं की हा या इस्लामिक आयडिओलॉजीच्या, आयसिसच्या आयडिओलॉजीच्या मागे लागला आणि त्यांनी 50 जणांना मारलं. त्याला काहीही वाटलं नाही ते मारताना. आपण माणसं मारतोय, मुंग्या मारल्यासारखे त्यांनी मारून टाकलं. तर विचार प्रणाली तुमच्या कृतींचं, चांगल्या असतील वाईट असतील, समर्थन करते.
आता विचार प्रणाली आणखीन काय काय करते, विचार प्रणालीचा वापर कामगारांनी कसा करायचा, हे सगळं अँटोनिओ ग्राम्सी सांगतो. म्हणजे डॉमिनंट आयडिओलॉजी, जे सत्ताधाऱ्यांचा विचार असतो, ते काय करतो. ग्राम्सी विषयी आपल्याला आणखीन सविस्तर पाहायचं आहे. ग्राम्सी विषयीचं व्याख्यान पण ऐका तुम्ही. The dominant ideology justifies the social, political and economic status quo as natural, inevitable, perpetual. शब्द अगदी काळजीपूर्वक वापरले. म्हणजे आत्ताची जी व्यवस्था आहे, जी सत्ताधारी जे आहे, ती व्यवस्था नैसर्गिक आहे. म्हणजे काय, ते असंच असलं पाहिजे, असंच असतं. अटळ आहे, इनइव्हिटेबल, आणि परपेच्युअल म्हणजे हे आता कायमचं असणार आहे. आयडिओलॉजी या सगळ्या डोक्यात गोष्टी तुमच्या भरवते आणि ती फायदेशीर आहे हे पण ते समजावून सांगते. फॉर एव्हरीवन रादर दॅन ॲज आर्टिफिशियल सोशल कन्स्ट्रक्ट्स दॅट बेनिफिट ओनली द रुलिंग क्लास. म्हणजे आयडिओलॉजी ही या प्रकारे सध्याच्या व्यवस्थेचं, अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचं समर्थन करते. आता हा एक वेगळा विचार, सिमोन दी बुव्हार, फेमिनिस्ट विचारवंत. लिटरेचर इज ऑलवेज व्हॉट द डॉमिनंट आयडिओलॉजी रेकग्नाइजेस ॲज लिटरेचर. कशाला लिटरेचर, साहित्य म्हणायचं, कोणतं चांगलं आणि कोणतं टाकाऊ, ते कोण ठरवतं, तर डॉमिनंट आयडिओलॉजी ठरवते. मग त्याप्रमाणे क्लासिफिकेशन होतं आणि काहींना चांगलं आणि काहींना वाईट असं लेबल मानलं. प्रत्येकाला वैयक्तिक मत असू शकतं, पण आयडिओलॉजी तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी भरवते. आता सिमोन दी बुव्हार यांचा जो मुख्य विचार आहे अस्तित्ववाद, तर अस्तित्ववाद अतिशय गहन विचार आहे. त्याच्या आधारानेच हे स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. सिमोन दी बुव्हार पाहताना आपण त्याच्याविषयी आणखीन सविस्तर पाहू. कुठलीही विचार प्रणाली मुख्यतः काय काम करते, दोन गोष्टी. आधीची विचार प्रणाली जी आहे ती खोडून काढायची, त्यामधले दोष दाखवायचे आणि नवी मांडणी करायची. प्रत्येक विचार प्रणाली हे काम करते. उदाहरणार्थ उदारमतवादाने सरंजामशाही आणि राजेशाहीला विरोध केला. जॉन स्टुअर्ट मिलने मांडलेला आधुनिक उदारमतवाद त्यांनी काय केलं, तर उदारमतवादाच्या मर्यादा दाखवून दिल्या. आता त्याच काळात आणखीन दोन विचार प्रणाली पुढे आल्या, ते म्हणजे आदर्शवाद आणि समाजवाद. आता या उदारमतवादावरच्या दोन प्रतिक्रिया होत्या. उदारमतवादामध्ये राज्याचं महत्व कमी केलेलं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. तर आदर्शवाद त्याच्यावरती टीका करतो की या उदारमतवादामुळे राज्याचं महत्व कमी होतं. दुसरा एक प्रकार, दुसरी एक मर्यादा उदारमतवादामधली, की ते फक्त मध्यम वर्ग किंवा भांडवलवाद्यांचं किंवा भांडवलशाहीचं समर्थन करतात, कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. हा विचार समाजवाद्यांनी मांडला. म्हणजे उदारमतवाद खोडून काढत आदर्शवाद, समाजवाद, आधुनिक उदारमतवाद ह्या विचार प्रणाली आल्या. आणि खुद्द उदारमतवादाने काय काय खोडलं, सरंजामशाही आणि राजेशाही. तसंच शास्त्रीय समाजवाद, कार्ल मार्क्सचा विचार, सायंटिफिक सोशलिझम, ज्याला आपण मार्क्सवाद असं नंतर म्हणतो. मार्क्सनी स्वतः ते नाव दिलेलं नाही, लोकांनी ते नाव ठेवलेलं आहे. तर मार्क्सनी स्वतःचा विचार मांडण्याच्या आधी, त्याच्या आधी ज्या समाजवादी विचार होते त्यांना तो काय म्हणतो, स्वप्नाळू समाजवादी. कारण त्याचं असं म्हणणं आहे की यांचे विचार बरोबर आहेत, यांचं उद्दिष्ट बरोबर आहे, पण यांचे मार्ग सगळे स्वप्नाळू आहेत. ते लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. समजावून सांगून कुठलाही भांडवलवादी बदलत नसतो. त्याला तुम्हाला क्रांती करावी लागेल, गरज लागली तर हिंसेचा वापर करावा लागेल आणि आपल्याला हवं ते साध्य करावं लागेल. त्यामुळे हे ते करत नसल्यामुळे त्यांना तो काय म्हणतो, स्वप्नाळू समाजवादी.
हेगेलवर पण त्यांनी टीका केली आहे. हेगेलचा आदर्शवाद, त्याच्यावर टीका करत आपला विचार मांडला. म्हणजे हेगेलनी जो काही विचार मांडला, डायलेक्टिक्स जे मांडलं, द्वंद्ववाद जो मांडला, तो विचार म्हणून बरोबर आहे, पण खाली डोकं वर पाय असा उलटा विचार तो मांडला गेलेला आहे. आणि ते सरळ करण्याचं काम मी करतो असं मार्क्स म्हणतो. म्हणजे कुठलीही विचार प्रणाली काय करते, तर मागचा विचार खोडून काढणं आणि नवा विचार मांडणं. आता डॅनियल बेल, अमेरिकन विचारवंत, 1950-60च्या दशकातला महान विचारवंत, प्रसिद्ध विचारवंत. तर त्यांनी 1960 मध्ये एक त्याच्या एसेजचं कलेक्शन असलेलं पुस्तक लिहिलं, एंड ऑफ आयडिओलॉजी. म्हणजे उदारमतवाद, आदर्शवाद, मार्क्सवाद, नक्षलवाद सगळं राहून दे बाजूला, आता गरज नाहीये त्याची. इथून पुढे आता टेक्नॉलॉजीचं युग आहे. सगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज, आयडियाज एक्झॉस्ट झाल्या. ऑन द एक्झॉशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इन द 50s. म्हणजे 50च्या दशकातच तो हे सांगतोय की हे सगळं आता संपलं, आता याची गरज राहिलेली नाही. आता काय गरजेचं आहे, तर टेक्नॉलॉजी. एंड ऑफ आयडिओलॉजी हा विचार त्यांनी त्यावेळेला मांडला. पण अर्थात अजूनही आयडिओलॉजी जिवंत आहे. नंतर त्याच्यानंतर रॉल्सनी काही विचार मांडले, तर त्याच्यामध्ये पण आयडिओलॉजी दिसून येते. मार्क्सवाद अजूनही बऱ्यापैकी प्रचलित आहे. पण डॅनियल बेल जे म्हणतो ते पण एक प्रकारे असं म्हणता येईल की एक विचार प्रणाली होती. विचार प्रणालीच्या अंताचा सिद्धांत मांडणारी विचार प्रणाली. आपलं थोडस विषयांतर होत आहे, पण विषयांतर गरजेचं पण आहे की विचार प्रणाली समजायची. उदारमतवाद ही विचार प्रणाली आहे हे वाक्य समजायचं, तर विचार प्रणाली म्हणजे काय ते समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही सगळी चर्चा मी मागे केली की विचार प्रणाली म्हणजे काय, विचार प्रणाली काय करते, विचार प्रणालीची उदाहरणं काय, हे सगळं आता बघितलं. तर पुन्हा आपण आता जॉन लॉक कडे येऊ. जॉन लॉक 17व्या शतकातला ब्रिटिश विचारवंत, उदारमतवादाचा जनक. आणि त्यांनी मांडला काय, तर तो नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडला. हे जॉन लॉकचं प्रसिद्ध पुस्तक आहे, टू ट्रिटाइजेस ऑफ गव्हर्नमेंट. 2 मोठे ग्रंथ. ट्रिटाइज हा त्यावेळच्या भाषेतला पॉप्युलर असलेला शब्द आहे. गंभीर स्वरूपाचं काही लिखाण करायचं असेल तर त्याला ट्रिटाइज असा शब्द वापरला जायचा. तर हे जॉन लॉकचं 1691 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. आता या पुस्तकाचा थोडासा इतिहास पण आपल्याला पाहायचा आहे की हे 1691 मधलं जे पुस्तक आहे ते कसं लिहिलं गेलं, का लिहिलं गेलं. आपण मगाशी बघितलं की 1648 मध्ये रक्तरंजित राज्यक्रांती झाली. चार्ल्स फर्स्टला लोकांनी मारलं. त्याच्यानंतर क्रॉमवेलची सत्ता आली, क्रॉमवेलची हुकुमशाही प्रस्थापित झाली आणि लोकशाही मागेच राहिली. क्रॉमवेल नंतर पुन्हा इंग्लंडमध्ये राजेशाही व्यवस्था आली आणि एकापेक्षा एक अत्याचारी राजे पुढे येत गेले. जेम्स सेकंड या राजाने अगदी कळस गाठला. त्याच्या म्हणण्यानुसार मीच राजा, मीच देव आहे आणि माझं तुम्ही कुठलीही प्रश्न न विचारता ऐकलं पाहिजे, हे त्याचं प्रतिपादन होतं. मग लोकांनी परत त्याच्या विरोधात संघटन करायला सुरुवात केली. यावेळेला मात्र अगदी सावधपणे त्यांनी पावलं उचलली. व्हिग पार्टी नावाची पार्टी स्थापन केली. जॉन लॉकचे वडील ते पार्टीमध्ये होते. जॉन लॉकही त्याच्यामध्ये सामील झाला. राजकीय कार्य त्यांनी बऱ्यापैकी केले. आणि मग सगळे राजा किंवा राजवाडा जो होता त्याच्यावर चालून गेले. राजाला पूर्वकल्पना मिळाली आणि त्यामुळे राजा आपल्या कुटुंबासहित इंग्लंड सोडून पळाला. तो कधीच हाती लागला नाही लोकांच्या. त्यामुळे या क्रांतीमध्ये हिंसाचार खूप कमी झाला, संघर्ष खूप कमी झाला. राजाशी संघर्ष करावाच लागला नाही, राजा पळून गेला. त्याच्यामुळे ग्लोरियस रिव्होल्युशन असं त्याला म्हणतात, वैभवशाली राज्यक्रांती असं त्याला म्हणतात. तर राजा पळून गेला, त्याच्यानंतर लोकांचं राज्य प्रस्थापित झालं.
लोकांनी दुसरा एक राजा आणला, त्याला नामधारी बनवलं आणि त्याला पदावरती बसवलं. इंग्लंडच्या लोकांना राजा आपल्या डोक्यावर असणं आजही गरजेचं वाटतं. आज तसं खरं तर राजा किंवा राणी त्यांना असं पर्टिक्युलर कुठलं घटनात्मक कार्य नाहीये, पण तरीही ते पद कायम ठेवलेलं आहे. त्यांचे महाल आहेत, जगभरामध्ये त्यांची वास्तव्याची ठिकाणं आहेत आणि ते सगळं मेंटेन केलं जातं. ते एका विशिष्ट दर्जाने मेंटेन केलं जातं. त्याच्यासाठी लाखो करोडो पाऊंड्स खर्च केले जातात. ते लोकांच्या टॅक्समधूनच येतात, तरीही लोकांना त्याची चिंता नाही आहे. असा प्रश्न विचारणारे इंग्लंडमध्ये अजूनही थोडे आहेत, खूप थोडे आहेत, की राजाची गरज काय. त्यामुळे 1688 मध्ये क्रांती झाल्यानंतर सुद्धा लोकांना कसं तरी वाटायला लागलं आणि मग त्यांनी एक दुसरा राजा नामधारी का होईना आणून बसवला. आणि मग त्याला मदत करणार पार्लमेंट आणि प्राईम मिनिस्टर आणि त्याचं मंत्रिमंडळ. तर राजाशी संपर्क साधणारा मिनिस्टर तो प्राईम मिनिस्टर, असं ते पद निर्माण झालं. आणि हे सगळं चालू असताना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्यावेळेला एक प्रकारची अस्वस्थता होती की आपण हे केलं ते बरोबर आहे का चुकीचं. राजापेक्षा आपण खूप कमी दर्जाचे, आपल्याला खूप कमी कळतं, आपण कसं चालवू शकणार आहोत. 1648 मध्ये काय झालं तो अनुभव अजून ताजा आहे. तर आपण परत ती चूक केलेली नाहीये ना. तर लॉक इथे पुढे आला आणि त्याने ग्रंथ लिहिला आणि त्याने जे घडलं त्याचं समर्थन केलं. हॉब्सचा ग्रंथ लेविएदान हे क्रांतीचा विरोध करण्यासाठी आणि राजाचं समर्थन करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे. तर हा जो टू ट्रिटाइजेस ऑफ गव्हर्नमेंट आहे, हा क्रांतीचं समर्थन करणारा आणि राजाचा विरोध करणारा ग्रंथ आहे. आता या ग्रंथामध्ये परत त्यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीच वापरलेली आहे. ओरिजिन ऑफ स्टेट, मगाशी आपण जे काय पाहिलं, राज्याच्या उगमाचे सिद्धांत, यांनी सुद्धा एक सामाजिक करार सिद्धांताच्या माध्यमातूनच मांडणी केलेली आहे. आता याचा करार हॉब्स पेक्षा बराच भिन्न आहे. लॉकच्या मते माणसाचा स्वभाव अतिशय चांगला आहे. माणूस सहकार्य करणारा असतो. माणसं एकमेकांशी प्रेमाने वागतात, दुसऱ्याचा विचार करून कृती करतात. त्यामुळे राज्य निर्माण होण्यापूर्वी निसर्ग अवस्थेमध्ये स्वर्ग होता. मग आता प्रश्न असा येतो की जर निसर्ग अवस्थेत स्वर्ग होता तर राज्य निर्माण करण्याची गरज काय भासली. राजा तयार करणं, त्याची बंधनं स्वीकारणं, ही गरज का निर्माण झाली. तर त्या काळामध्ये समन्वयाचे प्रश्न निर्माण झाले. जशी लोकसंख्या वाढत गेली, जसे लोक जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या भूभागावरती राहायला गेले, तसा त्यांचा फेस टू फेस कॉन्टॅक्ट कमी झाला आणि मग समन्वयाचे प्रश्न निर्माण झाले. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे लोक, मग त्यांच्यामध्ये समन्वय करणारी कुठली तरी अशी एक केंद्रीय व्यवस्था असावी. या केंद्रीय व्यवस्थेने सगळ्यांसाठी कायदे करावेत, सगळ्यांसाठीच त्याची अंमलबजावणी पण करावी आणि सगळ्यांसाठी त्या कायद्यांचा अर्थ पण लावावा, असा एक विचार पुढे आला. जे नैसर्गिक हक्क आहे ते लोक मानत होते, परंतु जसं जसं समाजाची संख्या वाढत गेली तसं नैसर्गिक हक्कांच्या संरक्षणाचा प्रश्न पण निर्माण झाला. तर एक केंद्रीय व्यवस्था जी सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणेल, सगळं सुरळीत चालवेल, अशी केंद्रीय व्यवस्था. आता समन्वय आणि सहकार्य याच्यामध्ये बराच फरक आहे. सहकार्य नुसतं उपयोगाचं नाहीये, समन्वय पण हवा, तरच गोष्टी चांगल्या प्रकारे होतात. लोकप्रशासनातलं मागच्या वर्षीचं उदाहरण लक्षात घ्या की एका मुलाला ट्रिपला जायचं होतं, तर त्यांनी झोपताना सांगून ठेवलं की गजर, एक घड्याळाचा जो गजर आहे तो एक अर्धा तास अलीकडे करा, म्हणजे 5चा गजर लावला तर तो 4:30चा लावा, म्हणजे मी वेळेवर उठेन. आईनी, वडिलांनी आणि बहिणीनी तिघांनी पण ते ऐकलं आणि तिघांनी सहकार्य करायचं म्हणून झोपताना तिघांच्या लक्षात आलं की याला आपण सहकार्य केलं पाहिजे. पण तिघांमध्ये समन्वय नाहीये, चौघांमध्ये पण समन्वय नाहीये. त्यामुळे तिघांनी
आई वडील आणि बहीण तिघांनी अर्धा अर्धा तास घड्याळ मागे नेलं तर ते 4:30, 4 आणि 3:30 म्हणजे 4:30ला होण्याच्या ऐवजी गजर किती वाजता झाला? 3:30लाच झाला. म्हणजे 1 तास याची झोप कमी झाली आणि मग पुढे त्याला कदाचित त्रास होऊ शकतो. म्हणजे सहकार्य होतं पण समन्वय नव्हता. एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेक तू काय करतोयस त्याच्या पुढचा भाग मी करेन, माझ्या पुढचा भाग पुढचा करेन, तर हे समन्वय म्हणतो आपण. एकच काम प्रत्येकाने रिपीट करणं किंवा प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने करणं तर त्याच्यात वेळ जातो आणि नुकसान पण होतं. तर त्यामुळे समन्वय महत्वाचा असतो. तर समन्वय राखणं आणि नैसर्गिक हक्कांचं संरक्षण करणं याच्यासाठी एक केंद्रीय व्यवस्था असावी म्हणून लोकांनी करार केला आपापसामध्ये. आता हा करारामध्ये अर्थातच त्यांच्या दृष्टीने काय महत्वाचं होतं तर नैसर्गिक हक्क. तर नैसर्गिक हक्क आपण बऱ्याच वेळेला मगाचपासून उल्लेख केला. 3 प्रकारचे नैसर्गिक हक्क असतात. जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि संपत्तीचा हक्क. हे 3 नैसर्गिक हक्क आहे असं लॉकनी मांडलं. तर लॉकचा हा नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत, थिअरी ऑफ नॅचरल राईट्स. माणूस म्हणून जन्माला आला की हा हक्क तुम्हाला मिळणार, याला म्हणतात नैसर्गिक हक्क. राजांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, हा कराराचा मुख्य भाग होता. राजांनी केलं तर काय करायचंय, याचं संरक्षण करायचं, ते आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे लोकांनी राजाशी जो करार केला त्या कराराचा मुख्य भाग काय होता तर नैसर्गिक हक्कांचं संरक्षण करणं राजांनी, हे त्यांना अपेक्षित होतं. तर इथे तेच लिहिलंय, लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट इन अ स्टेट ऑफ नेचर. All people are born with certain natural rights, but those rights are not protected in a state of nature. People need to create government in order to protect these natural rights. हे लॉकचं म्हणणं आहे मुख्यतः. मग लोकांनी करार केले. 2 करार होते. पहिला सामाजिक करार, म्हणजे एक समाज व्यवस्था त्यांनी निर्माण केली, एकमेकांशी जोडलेला समाज. आणि मग राजकीय करार केला, ज्या करारानुसार शासन व्यवस्था अस्तित्वात आली. आणि मग ती कसल्या प्रकारची शासन व्यवस्था होती तर मर्यादित शासन, लिमिटेड गव्हर्नमेंट. त्या सरकारने कुठलं धोरण अवलंबावं तर लेझे फेअर पॉलिसी. हा फ्रेंच शब्द आहे. लेझे फेअर उच्चार वेगवेगळा असू शकेल आणखीन त्याचा, तर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन युट्यूबवरती पुन्हा पाहू शकता. पण त्याला फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो अलाउ टू डू. एक फ्रेंच दरबारामधली गोष्ट सांगतात की काही व्यापारी जमले होते आणि राजाने त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू शकतो. तर लोकांनी काय सांगितलं, लीव अस अलोन, बाकी काही करू नका, आम्हाला मोकळं सोडा, आम्हाला आमच्यावर सोडून द्या, आमचा आम्हाला कारभार करू द्या, तुम्ही हस्तक्षेप त्याच्यामध्ये करू नका. अहस्तक्षेपाचं धोरण. अहस्तक्षेपाचं धोरण म्हणजे काय तर राजांनी किंवा राज्यांनी आर्थिक बाबतींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य. आता हा विचार फ्रान्समध्ये मांडला गेला, तो ब्रिटनमध्ये पॉप्युलर झाला आणि ब्रिटनमध्ये ॲडम स्मिथ नावाचा जो क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी हा विचार बऱ्यापैकी पुढे आणला. इकॉनॉमिक लिबरलिझम, आर्थिक उदारमतवाद. आर्थिक उदारमतवादाचा मोठा भाग आहे. नैसर्गिक हक्क 3 प्रकारचे असं आपण म्हटलं, त्याच्यातला तिसरा जो आहे, पहिला जगण्याचा, दुसरा स्वातंत्र्याचा आणि तिसरा संपत्तीचा हक्क, म्हणजे खाजगी संपत्ती मिळवण्याचा हक्क. त्याच्यातूनच आर्थिक उदारमतवाद हा विचार पुढे येतो. आणि उदारमतवाद्यांना अपेक्षित असलेली अर्थव्यवस्था कोणती तर ती मुक्त अर्थव्यवस्था, लिबरल इकॉनॉमी, मार्केट इकॉनॉमी ज्याला म्हणतो.
ही उदारमतवाद्यांना अपेक्षित असलेली अर्थव्यवस्था. उदारमतवादाविषयी आणखीनही काही विचार आपल्याला बघायचे आहेत. उदारमतवादी विचारवंत भारतामध्ये पण होऊन गेले, तर त्यांच्याविषयीची चर्चा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये करू.